खाद्यानंदाचा विषय आहे कोल्हापूर दावणगिरी डोसा सांगली. दावणगिरी डोसा म्हणजे लोणी डोसा म्हणून असं एक नाव आहे त्याला. पहिल्यांदा मला वाटायचं त्या शब्दाप्रमाणे लोणी डोसा म्हणजे लोण्याचा कसा डोसा करत असतील. मग समजलं की लोणी डोसा म्हणजे साधा डोसा असतो तो दावणगिरीचा, त्यामध्ये लोण्याचा जरा मुक्त हस्ताने वापर केलेला असतो एवढंच. मग ते दावणगिरीवरनं सुरुवात झाला म्हणून त्याला दावणगिरी डोसा. मग कोल्हापूरचं नाव काय, तर ते कोल्हापूरचा माणूस आहे करणारा, मालक कोल्हापूरचा आहे म्हणून ते कोल्हापुरी. आणि दुकान कुठं, सांगलीमध्ये. ते कुठं आहे, ते पंचरत्न नवरत्न हॉटेल आहेत ना त्याच्या खाली बेसमेंटमध्ये आहे. मग एवढं त्याचं कौतुक का बरं, तर एकदा ते नाव वाचून तिथं गेलो. मग खाली गेल्यावर ते कोल्हापूरचा आहेस काय, मग कोल्हापूरचा माणूस म्हटलं काय भावा कुठला आहेस असा प्रश्न करायचा. मग ते सांगतं पत्ता, मी राजारामपुरीतला आहे म्हटलं. राजारामपुरीत कुठं आहेस, मग ते जसवंत स्वीट जवळ आहे म्हटलं. मग ओळख पटली. ते जसवंत स्वीट म्हणजे पहिल्या गल्लीच्या अलीकडे एक गल्ली आहे त्याला शून्य गल्ली म्हणतात. त्याच्या अलीकडची एक गल्ली आहे त्याला -1 गल्ली म्हणायचो आम्ही. त्या ठिकाणी तो जसवंत स्वीट म्हणून दुकान आहे. आणि अशी ओळख पटल्यावरती दाखव म्हटलं लोणी डोसा. मग लोणी डोसा त्यानं तयार केला, थोडा वेळ लागला. मग त्या प्लेटमध्ये एक केळीचं का कसलं तरी पान ठेवतं आणि त्याच्यावर तो लोणी डोसा घालून देतात. लालसर खमंग भाजलेला, त्याला अशी जाळी पडलेली भरपूर आणि त्यामध्ये मुक्त हस्तानं लोणी घातलेलं. तसं लोणी काय सगळेच घालतात, अगदी चायनीजमध्ये ते पनीर चीज असं खिसून टाकतात बघा, तसं लोणी घालतात. आणि तो लोण्याचा असं मोठमोठे तुकडे घालत असतात. म्हणजे ती अमूलची बाई तीच असते मुलगी, पण लोण्याचा क्वालिटी मात्र वेगळी असते. तसं इथं नव्हतं, हे खरंच लोणी होतं. कारण लोणी गरम पदार्थावर टाकल्यावर त्याचा वास येईल का नाही तुपाचा, तो सुंदर वास तिथे येत असतो. त्याच्याबरोबर चटणी देतात, ती सुद्धा खऱ्या खोबऱ्याची बरं का, नाहीतर कसलं तरी ब्रेड क्रम्सचं केलेलं नाही. ती चटणी आणि डोश्याची भाजी एवढं सगळं असल्यावर काय हो, मग तर एकदम मस्त लागतो लोणी डोसा. मग त्याचं फारच कौतुक वाटलं. मग त्याला विचारलं मिसळ आहे का, आहे का म्हटलं. लोणी डोसा 60 रुपये, मिसळ 50 रुपये. ती सुद्धा एकदम कोल्हापुरी तर्रीवाले मस्त अशी, म्हणजे त्याच्यावर कट घालतात, भरपूर कट, रस्सा, आणखी कांदा लिंबू सगळं असतं, अशी ती मिसळ.